हाय, हॅलो, नमस्कार. मी माधुरी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये. तर हा आहे सकाळचा 6चा टाईम आणि एवढ्या सकाळी रेडी होऊन मी कुठे निघाले आहे, तर आज आहे माझ्या मामे भावाच्या मुलीची एंगेजमेंट आणि तिच्या एंगेजमेंटला जाण्यासाठीच आम्ही घरातून एवढ्या सकाळी निघालेलो होतो. कारण माझ्या गावापासून माझ्या मामाच्या गावाचे डिस्टन्स खूप मोठे आहे, त्यामुळे सकाळीच लवकर निघालो. तर या इथे रेडी होऊन आम्ही निघालेलो आहोत आमच्या प्रवासासाठी. तर माझे सासर आणि माहेर दोन्हीही संभाजीनगर जिल्ह्यातच आहे. पण माझे जे माहेर आहे ते आहे खानदेश बाउंड्रीजवळ आणि सासर आहे पश्चिम महाराष्ट्राच्या बाउंड्रीजवळ. त्यामुळे दोन्ही गावांमध्ये खूप मोठा डिस्टन्स आहे. म्हणजे माझ्या सासरहून माझ्या माहेरचे जे डिस्टन्स आहे ते आहे जवळ 80 किलोमीटर आणि माझ्या माहेरपासून माझे जे आजोळ म्हणजे मामाचे गाव आहे ते 35 किलोमीटर. म्हणजे जवळ माझ्या सासरवरतून मला मामाच्या गावाला जाण्यासाठी 100-125 किलोमीटरचा प्रवास करायचा होता. त्यामुळे सकाळी खूप लवकर निघालो आणि सध्या एवढी कडाक्याची थंडी आहे ना की स्वेटर, टोपी, स्कार्फ बांधला तरी थंडी, गाडीवरती खूप थंडी वाजत होती. म्हणून मध्ये स्टॉप घेऊन चहा वगैरे घेतला. चहा वगैरे घेतला आणि पुन्हा निघालो पुढच्या प्रवासासाठी. हा सर्व प्रवास आम्ही टू व्हीलरवरतीच करणार होतो. त्यामुळे जवळ आम्हाला मामाच्या गावाला पोहोचण्यासाठी 3-3.5 तास लागले आणि फायनली आम्ही जिथे एंगेजमेंट होती तिथे पोहोचलो. तर एंगेजमेंटचा कार्यक्रम सुरू झाला. एंगेजमेंटच्या कार्यक्रमाआधी सुपारीचा कार्यक्रम चालू होता. तर जी आपली नवरीबाई आहे तिचा मेकअप वगैरे मीच करून दिला. पार्लरवाली लावलेली नव्हती, कारण कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने आणि मोजक्याच पाहुण्यांमध्ये होता. अगदी जवळचेच थोडेफार पाहुणे आणि नवरदेवाकडची थोडीफार पाहुणे मंडळी आलेली होती. तर जी आपली एंगेजमेंट आहे ती गावाकडच्या पद्धतीने आहे. तर गावाकडे बरेचसे प्रोग्राम हे मंदिरावरतीच होत असतात. तर मंडप वगैरे लावलेला नव्हता, साध्या पद्धतीने प्रोग्राम होत होता. तर सुपारीचा प्रोग्राम झाला, त्यानंतर साखरपुड्याचा प्रोग्राम लगेच स्टार्ट होणार होता. तर सुपारीचा प्रोग्राम झाला त्यानंतर आपल्या नवरीबाईला मस्त अशी छान साडी घालून मी रेडी केलं. पहिलाही लुक मीच केला होता आणि सेकंड लुकही मीच केला. तुम्हाला माझा साधासुद्धा मेकअप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मग साखरपुड्याचा कार्यक्रम चालू झाला. मोजक्या पाहुण्यांमध्ये साखरपुडा होता गावाकडच्या पद्धतीने आणि आता साखरपुडा आटोपला आणि रिंग सेरेमनी स्टार्ट झाली. तर आपली नवरीबाई अतिशय सुंदर अशी दिसत होती. तर जी नवरी आहे ती माझ्या सख्या मामे भावाचीच मुलगी आहे. आता तुम्ही म्हणाल कार्यक्रम तर अतिशय साध्या पद्धतीने आहे. तर मामाचे जे गाव आहे ते खूप खेडेगाव आहे. म्हणजे अगदी माझ्या मामाच्या गावात भारत स्वतंत्र झाल्यानंतर एखाद वर्ष बस गेली असेल, तर साधी बस सुविधा सुद्धा त्या गावात नाही. तर प्रोग्राम वगैरे झाला, त्यानंतर मस्त अशी मजा मस्ती, त्यानंतर सर्वांचे फोटोशूट वगैरे झाले आणि त्यानंतर जी आपली नवरीबाई आहे तिच्या सासरी देण्यासाठी ह्या पाट्या तयार केलेल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल पाट्या म्हणजे काय? तर आमच्याकडे ज्या दिवशी साखरपुडा होतो त्यावेळेस साखरपुड्यानंतर नवरदेवाकडे अशा पाट्या पाठवण्याची पद्धत असते. तर जे जवळचे जे पाहुणे असतात येताना प्रत्येकजण एक डब्बा सोबत घेऊन येतं आणि त्या डब्यामध्ये कुठलातरी एखादा फराळाचा पदार्थ बनवून आणत असतं. तर जो माझ्या शेजारी डब्बा आहे तो डब्बा मीच घेऊन आले होते. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याने सोबत एक डब्बा आणलेला होता आणि आपण जो डब्बा आणतो त्या डब्यामध्ये कुठलातरी फराळाचा पदार्थ ॲड करून आणण्याची पद्धत असते. तर माझ्या भाचीची जी एंगेजमेंट आहे ती अचानक ठरली. तर त्यामुळे एक दिवस आधीच मी घाईघाईत हा डब्बा घेतला आणि त्यामध्ये काय फराळाचा पदार्थ ॲड करावा सुचत नव्हतं. म्हणून पोंग्यांनी भरून डब्बा घेऊन आलेले होते. तर या पद्धतीने पाट्या देण्याची पद्धत आमच्याकडे असते. तुमच्याकडे याला काय म्हणतात आणि तुमच्याकडे अशी पद्धत आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर साखरपुडा आटोपला आणि आम्ही परत घरी जाण्यासाठी निघालो. तर जे माझ्या मामाचे गाव आहे तिकडे जाण्यासाठी 2 रस्ते आहे, म्हणजे 2 मार्गाने आपण जाऊ शकतो. तर पहिले आम्ही वेगळ्या रस्त्याने सकाळी जाताना गेलो होतो, पण परत येताना आम्ही गवताळा अभयारण्याच्या रस्त्याने आलो. मराठवाड्यातील सर्वात प्रसिद्ध आणि घनदाट असे गवताळा अभयारण्य हे माझ्या मामाच्या गावाकडे जातानाच लागते. तर हे अभयारण्य संभाजीनगर जिल्ह्यातच आहे. तर आम्ही याच अभयारण्याच्या रस्त्याने आता चाललेलो होतो आणि येथील बरेचसे स्पॉट्स असे होते की मी याआधी कधीच बघितले नाही. जरी माझ्या माहेराच्या एवढ्या जवळ हे अभयारण्य होते तरी काय होते की मामाच्या गावाकडे जाताना खूप घाईगडबडीमध्ये आपण जातो. मग रस्त्याच्या जवळचे स्पॉट बघण्यात येतात, आतले स्पॉट बघण्यात येत नाही. तर पण माझे मिस्टर दरवेळेस येताना इथे स्टॉप घेतात आणि बरेचसे स्पॉट बघत असतात. तर असे मानले जाते की जे हे अभयारण्य आहे
ह्या अभयारण्यामध्ये ज्यावेळेस राम सीता वनवासाला आले होते तर त्यांनी त्यांच्या वनवासातील बराचसा काळ इथे घालवला होता आणि असे मानले जाते की गौतम ऋषींनी सुद्धा इथे तपश्चर्या केली होती आणि याच्याशी रिलेटेड बऱ्याचशा खुणा इथे आढळून येतात. पण जे स्पॉट्स आहे की जिथे राम सीता वनवासाला थांबलेले आणि त्यांच्या ज्या खुणा आहेत ते स्पॉट खूप मध्ये आहे, म्हणजे जंगलाच्या खूप मध्ये आहे आणि आम्ही जवळजवळ संध्याकाळचे 5 वाजलेले असेल इतक्या संध्याकाळी या जंगलात होतो, त्यामुळे खूप मध्ये जाण्यासाठी भीती वाटत होते. पण कधी जर वेळ मिळाला तर नक्की ते स्पॉट्स आणि त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासोबत माझ्या चॅनलवरती शेअर करेल. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे घनदाट अभयारण्य आहे. निसर्गाने मुक्त असताना सौंदर्याची उधळण केलेली इथे दिसते. खूप मस्त मस्त असे स्पॉट्स आहे. वाव, मी बघितलेलंच नाही हा सीन. पुरे इथून पाणी वाहतं खाली डायरेक्ट शेवटपर्यंत. बाप रे बाप, इतका भारी सीन आहे ना, ते भारी दिसते. एवढं भारी बघितलेलंच नाही मी अजून. नाही इतकं मध्ये कोण येतं, आधी कधी आलोच नाही ना. जेव्हा धबधबा चालत पाहिजे त्याला पावसाचा एकदम खतरनाक दिसतो. बरोबर आहे. मग आपण ते इथंच काढते व्हिडिओ फोटो ते. बरोबर, ताईचा आबास त्यांचा इथंच फोटो आहे. मी तुला हा धबधबा इथं त्या तिथं एक जातो पॉईंट माणूस तिथं ते भारी आहे. हा, इथून बी एक पॉईंट चांगला फोटो काढायचा पावसाळ्यात यायचं. या पॉईंट एक नंबर वाटतं. खरंच लय भारी. पण मी एवढं नाही पाहिलेलं आधी. इथे एक पॉईंट चांगला आहे, अजून एका ठिकाणी नाही मी आधी ना आलेले पण इतकं नाही बघितलेलं असं. तिथं जवळ ठिकाण पूर्ण तिकडे आपण रोडने जातो नेहमी दरवेळेस आल्यावर. तर मैत्रिणींनो, माझ्या मागे जी टेकडी दिसत आहे त्या टेकडीवरती अशा भरपूर खुणा आहेत की ज्यावरून अशी मान्यता आहे की ते राम सीता यांनी वनवासातील बराचसा टाइम घालवला. आणि त्याचबरोबर हे तर स्पॉट्स आहेच आणि त्याचबरोबर अगदी निसर्गरम्य वातावरण आणि निसर्गाचे सौंदर्य निहाळण्यासाठी खूप मस्त मस्त असे पिकनिक स्पॉट्स या इथे बनवलेले आहे. तर नक्की तुम्हाला कधी पॉसिबल झालं तर या स्पॉटला व्हिजिट करा आणि निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटा. तर मैत्रिणींनो, असा होता माझा आजचा हा व्हिडिओ व्लॉग. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओ व्लॉगसाठी माझ्या माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.